का झाला, गेट टुगेदर आपण का घेतलं, कशासाठी घ्यायचं आहे आणि त्याच्या मागे काय उद्दिष्ट काय, हे आपण प्रथम समजून घेणं आवश्यक आहे. बघा, आज आपल्या समोर मॅडम दिसतात बघा, जे चापमन यांनी आपल्यासाठी काय केलं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि त्यामुळं आपण प्रथम ही जी त्यांची प्रतिमा समोर दिसते, आज मॅडम नाहीये पण आज त्या आपल्या समोर आहेत बघा. आणि त्या होत्या म्हणून आपण घडलेलो आहोत, त्यांच्यामुळे आपण आज एकत्र आलेलो आहोत, त्यांच्यामुळे आपलं जीवन अतिशय आनंदात आहे बघा. हे मला यातून सांगायचं आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की ज्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं ते मॅडम आणि आपले ढोणे सर यांचं काम इतकं कडक आणि शिस्तीचं होतं, पण त्यांच्या शिस्तीमुळे आज आपण घडलेलो आहे हे नाकारता येत नाही. त्यानंतर आपले साठे सर यांनी सुद्धा आपल्याला योगदान दिलेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी नाव घेतो, विसरू शकत नाही आपण. आणि त्यांनी आपलं जे काही केलं ते खूप मोलाचं आहे. आम्हाला चंद्रकांत भालेराव हे पण त्या ठिकाणी आम्हाला रेक्टर होते, ते येऊ शकले नाही, हे आपण त्यांचं प्रथम नाव घेतो. दुसरा मुद्दा असा आहे की आपण हे गेट टुगेदर का घेतलेलं आहे, तर सर्वात महत्वाचा मुद्दा सध्या सेंट हिल्डा बोर्डिंग या नावावर आपण गेट टुगेदर ठेवलेला आहे. पण आपण कधी विचार केला का की ही जे बोर्डिंगचं नाव आहे हे पुढे चालू ठेवायचं का नाही, हा एक प्रश्न आहे आपल्याकडून. मी तुमच्याकडे प्रश्न टाकलेला आहे हा, का की जे बोर्डिंगचे जे आपले मुलं आहेत, सध्या आता आपण मुलं म्हणू, पण आपण जरी वयाने मोठे झालो पण आपण मुलं म्हणून त्यांचा उपयोग बोलतोय आपण, का की बरेचसे जण आपले आलेले नाहीये, ते या ठिकाणी का नाही येऊ शकले. त्यांच्या मनाला वाटतं की आपण त्या कार्यक्रमाला आपण गेलो नाही, का नाही गेलो, का नाही जाता आलं, हे सगळं आपल्याला ज्ञात आहे, आपल्याला कळतंय. आपण त्यांचा पण विचार केला पाहिजे, हो की नाही, हो की नाही. हो, आपले बांधव आहेत, आपल्या बहिणी आहेत, त्यांना येऊ शकल्या, त्यांच्या अडचणी असतील, त्यांचे काही प्रॉब्लेम असतील, त्या नाही आल्या, पण आपण त्यांचा पण विचार करू या ठिकाणी. काय मत आहे तुमचं, आहे का नाही. म्हणून आपण अशी एक योजना आखतो. ती योजना म्हणजे अशी की आपण एक अकाउंट उघडणार आहे. याबाबत मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो, तुमचं काय मत आहे त्याच्यावर तुम्ही मला सांगा. तुमची इच्छा असेल तर आपण ते करू, नसेल तर आपण तो भाग म्हणून सोडून देऊ. ही आपली अशी इच्छा आहे की कमीत कमी आपण अकाउंट उघडलेलं आहे, प्रत्येकाने फोन पे वरून तुम्ही 1000 रुपये दिलेले आहेत का नाही, दिलेले आहेत. तर मग आपण जर समजा प्रत्येकाने कोणाला वाटलं, एखाद्याने 50 रुपये टाकले, एखाद्याने 100 रुपये टाकले, आणि ज्याला वाटत असेल त्यांनी दिले त्याच्या आयपतीप्रमाणे, तर जो पैसा कलेक्ट होईल सेंट हिल्डा बोर्डिंग या नावावरती. मग ज्याला वाटत, ज्यांनी 10 रुपये, 10 नाही म्हणा, आता कोणी देणार नाही, पण 50 दिले, तर जो सगळा पैसा कलेक्ट होईल तो पैसा आपण एक चांगल्या कामासाठी, सुख दुःखासाठी आपण तो वापरणार आहे, अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून गेट टुगेदर ठरण्याचं माझं हेच उद्दिष्ट आहे की आपण, आपले शास्त्रात वचन सांगतं, येशू ख्रिस्त आपल्यासाठी क्रुसावर गेला, त्याचे 7 ट्राईब्स होते, त्यांच्यावर जबाबदारी सोपून दिली की मी आता जात आहे, पण मी तुमच्यावर जे आता जे सोपून दिलेलं आहे ते तुम्ही काम करा, तुम्ही जा गावोगावी, प्रत्येकापर्यंत माझं वचन पोहोचवा. आणि जोपर्यंत येशू आपल्या कानाकोपऱ्यामध्ये हे येशूचं वचन जाणार नाही, तोपर्यंत येशूचं आगमन होणार नाही. आणि त्यासाठी आपण जागृत होऊन काय करायचं, आपण हे वचन पोहोचवायचे. म्हणजेच याचा असा अर्थ झाला
की आपले जे सर्व मुलं मुलींचे मुलं आहे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे, हे आपलं मूळ उद्देश आहे. याच्या बाबत जर तुमची जर कोणाची काही शंका असेल तर तुम्ही तिथंच सांगायचं. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण पुन्हा असं काहीतरी आपल्या मुलांसाठी, जे आज सेंट हिल्डा बोर्डिंग निली या ठिकाणी आहेत, तिथं 20 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 20 मुलं आहेत. आणि जर समजा आपले कोणाचे नातेवाईकांचे जवळपासचे असे जर गरीब मुलं असतील तर ते तिथं टाकले तर काय हरकत नाहीये. म्हणजेच आपली बोर्डिंग पुन्हा चालू होईल, हे आपलं उद्दिष्ट आहे, हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि आपण ते पूर्ण करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो या ठिकाणी. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? बोर्डिंग जशी आहे, ज्या ठिकाणी बोर्डिंग आहे तिथं आपण फुल नाही पण फुलाची पाकळी देऊ. म्हणजेच आपल्या बाईसाहेबांनी जे आपल्यासाठी केलं त्याचं ऋण हे आपण त्या मुलांसाठी देणार आहोत. हे माझं उद्दिष्ट आहे. हे तुमचं उद्दिष्ट जर असेल तर याला आपण पुढे काय करू, घेऊन जाऊ. आणि ही जी बोर्डिंग आहे ही सदैव चालू राहील, हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि सेकंडली आता मी एक कविता म्हणतो. कविता आहे आडीच घुमट. कविता आहे आडीच घुमट. तुम्हाला आडीच घुमट दिसतंय बघा, दिसतंय ना? हो बघा. मी आडीच घुमट बोलतोय, मी आडीच घुमट बोलतोय. तुम्ही इथे येण्यापूर्वीच मी आहे, तुम्ही इथे येण्यापूर्वीच मी आहे. तुम्ही मला विसरलात, मी तुम्हास विसरलो नाही. मी तिथेच आहे, आपली वाट बघतो. मी आडीच घुमट बोलतोय, मी आडीच घुमट बोलतोय. माझ्या सावलीत मोठे झालात, माझ्याच हृदयात राहून ज्ञान घेतले. मोठे होऊन विसरून गेलात, मी आडीच घुमट बोलतोय, मी आडीच घुमट बोलतोय. प्रेमळ मॅनेजर जे चापमन, प्रेमळ मॅनेजर जे चापमन, सर्वांची काळजी घेणाऱ्या, सर्वांचे हितचिंतन करणाऱ्या, सर्वांना मायेने सांभाळणाऱ्या, मी आडीच घुमट बोलतोय. दरवर्षी 10वीची परीक्षा होते, दरवर्षी परीक्षा होते. ते विद्यार्थी मला सोडून जातात, ते विद्यार्थी मला सोडून जातात. मला खूप वाईट वाटते, कारण आपली ही भेट दुर्मिळ होती, आपली ही भेट दुर्मिळ होते. मी आडीच घुमट बोलतो. सर्व सुख सोयी मिळाल्या होत्या, आपण जीवनात चांगले व्हावे हीच माझी अपेक्षा होती. आता वयाने मोठे झालात, आता वयाने मोठे झालात, जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, मी आडीच घुमट बोलतो. हाऊस फादर होऊन गेले कितीतरी, हाऊस फादर होऊन गेले कितीतरी. विद्यार्थीही शिक्षण घेऊन गेले, विद्यार्थीही शिक्षण घेऊन गेले. मोठे झाले वयाने, मोठे झाले वयाने व धनाने, व धनाने. मी आडीच घुमट बोलतोय, मी आडीच घुमट बोलतोय. हाऊस फादर होते कडक शिस्तीचे, आपले धोनी सर होते. हाऊस फादर होते कडक शिस्तीचे, सदैव लक्ष आम्हाकडे. चुकी प्रसंगी शिक्षा असे कडक, म्हणून तर घडले जीवन चांगले, म्हणून तर घडले जीवन चांगले. मी आडीच घुमट बोलतोय. तर मित्रांनो, ही जी साधी म्हणजे काल संध्याकाळी ही कविता आपण केलेली आहे. मला एकच फक्त सांगायचं आहे की आपल्याला ही जी बोर्डिंगचं जे आहे नाव हे पुढे चालू ठेवायचं आहे. यासाठी आपण फुल नाही पण फुलाची पाकळी का होईना असं एक आपण याच्यावर पैसे जमा करू आणि जे अडचणीमध्ये आहे त्यांना ते पैसे आपण देऊ, अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि याच्यामध्ये जर समजा तुम्ही जर तुमची इच्छा असेल
तर तुम्ही फक्त आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला फक्त लाईक करा. आणि मला अजून तर मी हे सगळं 6 वाजता बोलन, कारण मी तर माझा पेशाच तो आहे. या ठिकाणी फक्त 2च मिनिटं सांगतो की हे जे सर्व घडून आणलं ते म्हणजे आपले सुनील अनुभव बनसोडे नायक तहसीलदार आणि हे बाळू पांढरे आणि तिथे एक आहे बघा अशोक यांनी जास्त सहकार्य केलं. अजून आपले विश्वास साळवे हे तो बोलणारच आहे, पण त्यांना मी एक श्रेय देतो आणि धन्यवाद. माझं तुम्ही बोलणं ऐकून घेतलं. मी अजून असं 4 तास बोलणं कारण आपला पेशाच आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. व्हेरी मच. थँक्यू सो मच. ऐका कोण बोलायचंय ऐका. त्यांनी कोण झालं माहितीये का आपल्याला फुल आहे फुलाची. मी तुमचं फुलच द्या ना. काय द्या? कारण काय आम्ही जे ख्रिस्ती जो लोक आहोत ना ते पाकळी द्यायला लोक नाही बरं का. कसे लोक नाही आम्ही? बोला ना, बरोबर आहे नाही? आम्ही पाकळी द्यायला लोक नाही किंवा उरलेलं द्यायला लोक नाही. आम्ही आपल्या हिश्श्यात द्यायला लोक आहोत. समजतंय का? समजतंय का? खूप अभ्यास माझ्या जीवनामध्ये एक मी चमत्कार आहे. मी हाताने कोट्यात बनवते. ज्यावेळेस मला बिहारला गेलो बिहारला सांगतो शॉर्टकट. आणि बिहारला गेलो खूप गरिबी पाहिलं. आम्ही आलो पुन्हा आणि मी म्हटलं का चलो मैं वापस आएगा तो मैं आपके लिए कपड़ा लेके आऊंगा, मैं ये लेके आऊंगा, मैं वो लेके आऊंगा. मी घरी आलो आणि 22 तारखेला माझं तिकीट आहे यायचं बिहारला आणि माझ्याकडे 10,000 रुपये आहेत. आणि मी म्हटलं आता काय करायचं, एका सिस्टर मुझे कपड़ा चाहिए. बोलो चलो आपण जाएंगे मार्केट में. आम्ही फिरलो पण 10,000 मध्ये माझं बजेट बसलेलं. प्रभू आता काय करू, लेकरं वाट पाहती. आणि एक संध्याकाळी एक शांती सिस्टर आहे, ती राहते झोपडपट्टी मध्ये. कोण राहते? आणि तिला मला फोन केला, सिस्टर बोला पैसा छुपा नहीं कि जहाँ आपको कपड़ा सस्ता मिलेगा. बोले क्या क्या बात है? मैं बोला मुझे ऐसे इतना बच्चों का कपड़ा भेजना है. बोला लिस्ट भेज दो, उनका एज भेज दो, मैं आपको बंदोबस्त कर देती. मग सांगू द्या 22 तारखेला त्या व्यक्तीनं त्या मुलांना त्या मुलींना कोलगेट पावडर कपडे बनेल अंडरपॅन्ट चपला सकट पॅकिंग करून माझ्या घरी संध्याकाळी आणून दिलं. बोला तुमच्या अंतर करण्याची इच्छा पाहिजे करण्याची. बोलून या गोष्टी होत नसतात. मी सांगू माझी स्टोरी. मी जे काम केलं, मी 1992-93 ला मी ह्यूम चर्च मध्ये ऍज अ झाडूवाला म्हणून काम केलं. काय केलं? झाडूवाला म्हणून काम केलं. त्यावेळी पहिला शब्द इंग्लिश नाही, हिंदी नाही, नोकरी वापरायला सुनत लोक गाड्या गरिबी लाचारी. पण तुम्हाला सांगू द्या शास्त्र म्हणतं नम्रतेचं पारितोषिक धन सन्मान आणि बोला ना धन सन्मान आणि जीवन. आणि परमेश्वराने तुम्हाला दिलं सगळं नाही दिलं. मी जाऊन आपण झाडू मारला, पण ज्यावेळेस मी सोडलं आमचं काम सोडलं त्यावेळेस मी एका चांगल्या ऑफिस मध्ये बसायचो. I can talk English, I can talk Hindi, I can do anything. कारण का येशू बोला ना येशू माझ्यामध्ये आहे आणि ती नीतिमत्ता ती धार्मिकता आहे ती आमचं जीवन काय करते बदलते. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ते भाषेचं म्हणाले की आपण देऊ हे आपलं कर्तव्य नाहीये, ही आपली जबाबदारी नाहीये, हे आपल्या अंतःकरणात जीवनाचा हिस्सा आहे. आणि तो हिस्सा नाही करू. मला सांगू द्या येणाऱ्या काळामध्ये मला सांगू द्या तो सांगतो. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मी पुष्कळ मुलांना माझ्याकडे 500 मुलं किती होते 500 मुलं झोपडपट्टीच्या मुलांना जेवण देणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना शिक्षण देणं. आणि हे सगळं करताना माझा मुलगा या मोठा झाला. मला सांगू द्या माझ्या मुलाला एक पैसे न खर्च करता त्याचा कोर्स त्याचं कामाला लागणं आणि आज तो दुनिया फिरत आहे आणि खूप पैसा कमवत आहे. ती कोणाची कृपा आहे? कशामुळं? जे आम्ही पेरतो ते देव आम्हाला पुन्हा देतो. देव कधीच कोणाचा ऋणी राहत. आणि म्हणून जे काही प्रस्ताव त्यांनी मांडलाय त्याला माझं अनुमोदन आहे. आपल्या फूल बाकी नव्हे तर फूल द्या, त्याचा अनुभव घेऊन बघा. देव तुम्हाला मान देईल, सन्मान देईल, जीवन देईल आणि सर्व काही देईल. कारण तो आमचा महान परमेश्वर आहे. आणि या काळामध्ये ते म्हटले 50 रुपये. म्हटलं 50 रुपये 50 रुपये नाही मिळालो. आम्ही खूप काही आम्ही देव कारण देव कधीच प्रचलित राहत. आणि हे जे खूप आहे हे जे कार्य आहे हे जे कार्य आपलं पुढे घेऊन
जायचं आहे, आपल्याला जर गरीबाला मदत करायची आहे, ते लक्षात ठेवा. कर्तव्य म्हणून नाही, ओझ म्हणून नाही, तर माणसावरती आणि देवावरती माझं प्रेम आहे म्हणून करायचं आहे. ही गोष्ट आम्ही विसरता कामा नये. मग पुढे जाऊया. आपल्यामध्ये प्रकाश शिंदे आहेत. लवकर पुढे क्विक. नमस्कार. आधी सर्व हा जो प्रोग्राम ज्यांनी ऑर्गनाईज केला, रफाईल बारसे, सुनील बनसोडे, अशोक बेटपगार, पावळ पाडले, विश्वास पावले, त्यांचे मी आभार मानतो. आणि त्यांच्यामुळे आम्हाला आज सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली, म्हणून परत आभार मानतो. आता सुरुवात कुठून करत मला तेच काय कळत नाही. तर कारण कसं, मागे रफाईल बारसेच्या मुलीचं लग्न होतं रावरीला, तेव्हा आम्ही जमा झालो होतो. तेव्हा सुनील बनसोडेंनी सांगितलं, लहान असताना आम्ही स्टेजवर असायचो भाषणासाठी, हे सगळ्यांना माहिती. पण आता आम्ही तिथे जाऊन बोलू शकत नाही. तर त्यावेळेला मी निश्चय केला होता, म्हटलं पुढच्या वेळेला आपण जायचं म्हणून. तर आज मला चान्स मिळालाय, तर मी आज सुरुवात करतो. तर 73 पासून तर 80 पर्यंत होतो हॉस्टेलला. तर त्या पिरियड मध्ये लहान होतो, मला काही कळत नव्हतं, काय करायचो माहिती होतं मला. आमच्या हॉस्टेलमध्ये आम्हाला जेवणाची खूप होती. ओके. तर त्यावेळेला मी काय करायचो, तर मधल्या सुट्टीमध्ये कधीतरी आपल्या याच्यामध्ये जायचो बाजारामध्ये, तिथून गुळ चोरून आले. सुरुवात केली तिथूनच केली. मला एकदा घेऊन गेला होता, एकच दिवस गेलो, मार खाल्ला आणि परत त्याने हात सोडला नाही. तर तिथे जायचो आणि तिथून गुळ चोरून आणायचो. आणि इकडे भाकरीवरती एवढा गुळ आहे सगळ्यांना, आणि ती भाकरी मग मी एक्स्ट्रा खायची. तर असं करत करत म्हणजे ते बरेच दिवस झाले चालले ते. नंतर मग मला तिथे पण फटके पडले, मग मी ते बंद. त्याच्यानंतर मग बोर्डिंग मध्ये अभ्यास खूप करायचो, पण लक्षात काय राहत अभ्यास इतक्या केला का फाय बारसे आहे मला पण नाही गुडघ्याच नाही नेलं. तर मग त्याच्यानंतर मग झाले असे गेले मग दिवस. 10वी आली, 8वी 9वी आली. 8वी 9वी मध्ये मला वाटतं 5वी मध्येच मला नाटकामध्ये भाग घेतला होता आपण बॉम्बू सेट मध्ये. आमकर मॅडम होत्या, त्यांनी मला नाटकामध्ये केलं, बॉम्बू सेटचं नाटक केलं मी त्यावेळेस. तर तिथं पण एक्सपर्ट झालो. नंतर मग 8वी 9वी काहीतरी परत चान्स मिळाला, तर ते नाटक आम्ही केलं. मग तिथे सुनील बनसोडे, मी परत कोण होते आरती थाडे होती आणि बाकी आमचे दोघं जण होते. हा सुनील निळू पण होता. नंतर मग आम्ही 3 वर्ष ते नाटक नगरमध्ये गाजवलं. नंतर त्या नाटकामुळे 10वी फेल झालो. 10वी मध्ये 3 विषयामध्ये गेलो, नाही 2 विषयामध्ये. नंतर मग 80 मध्ये माझं शिक्षण झालं, मग मी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर मग 1-1.5 वर्ष मी तिथे काम केलं आणि तिथे शिक्षण सोडलं नाही. तिथे नाईट स्कूलला जॉईन झालो. नाईट स्कूलला जायचो, सकाळी कामाला जायचो. असं करून मग मला 28 जानेवारी 1982 मध्ये ब्रॉम्प्टनमध्ये सर्व्हिस लागली. मग मी ते सोडून ब्रॉम्प्टनमध्ये आलो. ब्रॉम्प्टनमध्ये आल्यानंतर मग तिथे 10 वर्ष मी बॅचलर राहिलो. 10 वर्ष एकटा राहिलो. नाही म्हटलं आपल्याला आधी सेट व्हायचं, मुलगी करायचं नाही, लग्न नाही करायचं. नंतर मग 10 वर्ष एकटा राहिलो. त्याच्यानंतर मला वन वे ट्रॅफिक 3 मुली भेटल्या. 3 मुली भेटल्या. 3 मुलींना घरी जाऊन विचारलं, आई बापांना विचारलं. एक मुलगी होती आरती थाळे ना नगरची, तिच्या घरी जाऊन विचारलं. तिथे झाल्यानंतर तिथे तर किस्सा झाला वेगळा. तिच्या वडिलांनी तिच्या मोठ्या मुलीला पाठवलं आणि सांगितलं बाहेर जाऊन बघ म्हणे, काय रिक्षा काही आणली का त्यांनी होत. तर हे सगळं म्हणजे नाटका प्रकारेच आहे.
पण ते नाही म्हटले. मग मी आलो इकडे. आल्यानंतर मग 2 दिवस राहिलो, परत नाशिकला गेलो. मग म्हटलं, मग नाशिकच्या 2 मुली होत्या आणि त्यांना पण विचारलं, त्या पण नाही म्हटलं. हो ना, आता काय करायचं. मग शेजारीच एक मुलगी होती, ती लहान होती माझ्यापेक्षा. मग येता जाता तिच्याबरोबर अशी माझ्या चालू राहायची. नंतर ती काहीतरी 12वीला गेली. 12वी गेल्यानंतर मी एक दिवस मला म्हणे, चल आपण म्हणे सोमेश्वरला. डायरेक्ट ती म्हणे, मी तर कापलो एकदम. मग काय घेतलं तिला, नाशिक सोमेश्वरला गेलो. सोमेश्वर नाशिकला एक हे देवस्थान, तर मग तिथे गेलो. मग तिथून पुढे मग आमचं प्रकरण सुरू झालं. मग 1-1.5 वर्ष फक्त आम्ही फिरलो आणि 1.5 वर्षानंतर मग मी लग्न करून घेतलं तिच्याबरोबर. मग आता लग्न झाल्यानंतर मग मी तिला शिकवलं. नाही, लग्नाच्या अगोदर हो तर नंतर मग तिथे बरं ठीक आहे, 10 वर्षामध्ये नोकरीला लागल्यानंतर माझं शिक्षण अधुरं राहिलं. नोकरी करता करता मी काम करता 10वी केलं मुंबईला. नंतर काउंटरला लागलो. कॉलेज ऍडमिशन घेतलं. कॉलेज 2 वर्ष गाजवलं. मग 2 वर्ष गाजवलं. 2 वर्षानंतर परत दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि सकाळी कॉलेजला असायचो, संध्याकाळी ड्युटीवर असायचो. सेकंड शिफ्ट. नंतर ते लव प्रकरण पण मध्ये झालं. बरं ठीक आहे. कॉलेज झालं. अरे बोलून या, आता आलं तर परत कोण येणार. हॅलो, बघा, एक लक्ष द्या. मी जी सूचना सांगितली होती ती आता कॅश स्वरूपात कोणीच देऊ नका. तुम्हाला मी सांगतो, आता कोणते 500 रुपये दिलेले हा, पण ते आपण ज्यावेळेस 3 लोकांचं अकाउंट उघडणार आहे बँकेमध्ये आणि सेंट हिल्डा बोल्डिंगच्या नावाने उघडतोय. महत्वाचा मुद्दा लक्षात आला, कॅश कुणीही देऊ नका. ते पैसे सगळे ज्यावेळेस खातं उघडलं जाईल त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये ऑनलाईन वर टाकणार आहे. आता प्लीज कुणीही कॅश देऊ नका ही विनंती. म्हणजे खातं ज्या कांद्यास उघडायला किती दिवस लागतात, काय लागतं हे काय सांगता येत नाही. ही आपली एक कल्पना आहे, इट इज अ आयडिया. किती दिवस हे कधी होते काय सांगता येत नाही, पण ही आपली एक आयडिया आहे की जसं आपण गेट टुगेदर होण्यासाठी इतका वेळ लागला तसं त्याला वेळ लागणार. रुपये पैसे देऊ नका. नंतर जेव्हा आम्ही सांगू तेव्हा तुम्ही द्या. ऐका, शॉर्ट मध्ये या. ऐका, थोडं मध्ये लग्न झाल्यानंतर 96 एक मुलगा झाला तरी सुद्धा मी बिझनेसला डॉक्टरी शिकवलं. BAMS केलं, फिजिओथेरपी केलं. तिला लग्नानंतर डॉक्टर केलं. ती डॉक्टर झाली. त्याच्यानंतर मग मुलगा मोठा झाला. मग मोठा झाल्यानंतर ती गाडी खूप जोरात चालवायची. मग मुलगा मला म्हटला, पप्पा गाडी खूप जोरात चालवायची. तिचा सगळा दवाखाना बंद केला आणि त्याच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं. नंतर त्याचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मग मी त्याला कॉलेजमध्ये टाकलं. कॉलेज झालं त्याचं. कॉलेज नंतर
त्याला डिप्लोमाचा कोर्स दिला. डिप्लोमाचा कोर्स झाला. डिप्लोमाच्या कोर्समध्ये त्याने घरामध्ये ओझोन गॅस बनवला. घरामध्ये ओझोन गॅस बनवला. त्यावेळेस त्याला मी म्हटलं तू इकडे राहायचं, तर तो म्हटला का? तर मी म्हटलं तू इथे राहून काही उपयोग नाही तिथं, तू जर ओझोन गॅस बनवू शकतो तर आणखी काय करू शकतो. मग तो म्हटला ठीक आहे. मग मी त्याला एक कोर्स दिला. त्या कोर्समध्ये तो एकदम पूर्ण शिकला आणि त्याच्यानंतर तो अमेरिकेला गेला. आणि आता यांनी जे सांगितलं की परमेश्वर आपल्याला भरभरून देतो, तुम्ही प्रयत्न करत राहा फक्त. तसंच माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा तो अमेरिकेला गेला. आता सध्या तो कॅलिफोर्नियामध्ये जॉबला लागला. करोनामध्ये 1 वर्ष त्यांनी काढलं. रात्री चोरून हॉटेलमध्ये काम केलं करोना काळामध्ये, कारण तिकडे अलाउड नव्हतं तसं. ते त्यांनी केलं आणि त्याचं साध्य झालं. त्याच्यानंतर आज इथे यायचं सुद्धा माझं येस नो चालू होतं. पण माहिती का? हॅलो ऐका, आता साडे किती होते ऐका एक मिनिट. काय का आम्ही वयाने मोठे झालो, पण आमचे स्वभाव बदललेले. ख्रिस्ती होणं म्हणजे सवयीने स्वभाव बदलणं असतं. आणि ख्रिस्ती लोक जे आहेत ना ते सवय करतात, ते स्वभाव बदलतात. आणि आम्ही बदलायला पाहिजे नाही का? पुष्कळ काही बदलत नाही, पण आम्ही बदलायचा प्रयत्न करा. आपण तसं ऐकलं खूप लोकांना भविष्य वाटतं नाही का? यावेळेस आपण समाप्तीकडे जात आहोत. जे आपण इथे आलो आहात त्या सर्वांच्या बद्दल आम्ही मनापासून सर्वांचे आभार मानतो. तुम्ही आपला वेळ दिला, तुम्ही हजार रुपये दिले, काही हुशार का होईना पण दिले नाही का? आणि तुम्ही इकडे आलात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी तुमच्याच पैशामधून तुम्हाला हवा भेटलेला आहे, आम्हाला जीवन भेटलेलं आहे, आणि आम्हाला शिक्षक भेटले आहेत, आणि बक्षीस देखील, हे मानचिन्ह देखील हे तुमच्याच पैशामधून आहे. हे आतापर्यंत पाहिलं, पण इथून पुढे जे आम्ही करणार आहोत ते आम्ही इतरांसाठी करणार आहोत. ज्या लोकांना बोलायचं असेल लक्षात ठेवा, आम्ही झूम वरती अकाउंट खोललाय. कशावरती? आणि माझ्याकडे ते आहे का? आणि झूम वरती माझा मोबाईल नंबर घ्या, आणि ज्यांना काही बोलायचं असेल आपण एक दिवस ठरवू, आणि झूम वरती तुम्ही कितीही बोला. समजतं का? बोलणं माझं समजतंय ना? वेळ अभावी आपल्याला काही जास्त बोलता येणार नाही. आपण धन्यवाद. पाळणे सांगलं का मास्तर आणि पाळ थांबत नाही आणि ब्रेक मारत नाही, आणि तोच ब्रेक मारत तयार नाही. समोर सांगता तरी थांब, ब्रेक दा. काय हरकत नाही. धन्यवाद. आजचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आपण काही वचनाच्या माध्यमातून त्या इयरली कॅलेंडर आहे त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला मिळणार आहे. तत्पूर्वी फक्त मी तुमचे 2 ते 3 मिनिट घेईन माझ्याबद्दल सांगण्यासाठी, कारण मला इथे ओळखणारे जवळपास फक्त 8-10 लोक असतील, तेव्हा नसतील पण, कारण 71 ते 78च्या दरम्यानचे खूप कमी आहेत. माझं नाव विश्वास विनायक साळवे आहे. मी नगर जिल्ह्यामधून नेवासा तालुका देवगाव माझं गाव आहे. आता भानेश्वरामध्येच माझं लहानपण गेलेलं आहे. ते सर्व इथं या बाजूला बसलेले आहेत. ते मला बघून हसतात, कारण लहानपणापासून मी तिथेच लहानचा मोठा झालो. मकासरे जे आहेत हे आमचे मामा आहेत, सुधाकर मकासरे आपण ज्याला भाऊ म्हणतो. माझ्या आईचे सख्खे माऊस भाऊ. आम्ही सोबतच बोर्डिंगला आलो 1971-72च्या दुष्काळाच्या काळामध्ये, आणि त्या ठिकाणी मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. 11वी-12वी मी नगर कॉलेजला गेला, आणि नंतर मी औरंगाबादला कामाला लागलो, आणि अजूनही औरंगाबादला आहे. बैल आठवडा मी 20 वर्ष केलं. बैल आठवडा व्हेअरएस घेऊन एका मल्टीनॅशनल कंपनी कोहर म्हणून तिथे अजूनही कामाला आहे. 2019 रिटायर झालो, परंतु त्याच कंपनीमध्ये रिपीट आणि रिपीट चालू आहे. साध्या माझं वय रनिंग आहे 64. तर अजून सगळ्यात व्यवस्थित चालू आहे. हा माझा छोटा परिचय आहे. मी लगेच ब्रेक मारतो म्हणजे मला कोणी
आता या ठिकाणी एक वचनरूपी एक बक्षीस जे आपल्या घरामध्ये सतत चाललेलं असेल, जे आपल्या या आजच्या मेळाव्याची सतत आठवण येत राहील, अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी मला जो देवाच्या दृष्टीने चांगला त्याला तो बुद्धी ज्ञान व सुख देतो. उद्देशक 220 असे वेगवेगळ्या प्रकारचे वचन त्या ठिकाणी असतील. आणि म्हणून मी आपल्यास विनंती करतो की क्रमाक्रमाने ह्या बाजूने जर आलं काही नाव घेतलं जाणार नाही, कारण नाव माझे पाठ पण नाही आहे, त्याबद्दल माफी मागतो. तर सुरुवातीला आमची बहीण शोभाताई येतील. एक फक्त एक, अजिबात गोंधळ नको. सुनीता मकासे उर्फ गायकवाड मानशिवरा नाव माहिती म्हणून सांगितलं बरं का. शिला साळवे नाव माहिती, बेचारे लांबून आले केळगाववरून. चल थँक्यू. नाव सुनंदा रागिनी आणि सुनंदा सोबतच.
आणि असा प्रतिसाद येणाऱ्या काळामध्ये देत राहा. ज्याप्रमाणे सकाळी खंडागळे सर, भाषे सर आणि जे काही आपलं मत व्यक्त केलं, जर त्याला तुमचा अनुभव असेल तर आपल्या हातवरती करा. आणि मी असं करतो की सर्वांना हे मान्य आहे की येणाऱ्या काळामध्ये हा जो ग्रुप आहे हा पुढे कार्यरत राहील. ही सुरुवात आहे. हे आज गावाला एक छोटस बी पेरलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित ते झाड मोठं बनेल ही अपेक्षा आम्ही सर्व व्यक्त करतो. पास्टर संदीप बनकर 2 मिनिट आपल्याला नम्र विनंती करतो की आपण केवळ काही मिनिटांमध्ये एक 2 शब्द बोलायत अशी आपणास विनंती आहे. थँक्यू ही संधी दिल्याबद्दल. माझं नाव पास्टर संदीप बनकर आहे. माझी मम्मी सुनीता जयश्री त्यांना ओळखता आणि मी प्रबळ धन्यवाद देतो की जो खडकर प्रवास त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये केला आणि खूप चांगल्या प्रकारचा उपयोग आमच्या लाईफमध्ये झाला आणि खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्याद्वारे आम्हाला मिळालं आणि म्हणून आज आम्ही पण एक चांगलं लाईफ जगतोय. तर त्यांच्या लाईफमध्ये ते जे शिकले त्याचा फायदा आम्हाला मिळाला
आणि प्रभूनी मला खूप ब्लेस केलं. तर मला खूप आनंद वाटतो की तुम्ही तुमचा टाइम काढला, तुम्ही एकत्र आले आणि प्रभू तुम्हाला ब्लेस करो. देवाचा अनुग्रह तुम्हाला असो आणि पुढेही असा गेट टुगेदर करा आणि एकमेकांचं प्रेम एकमेकांना द्या. बाकी काही येत नाही सांगती, पण जे आपण एकमेकांना प्रीती देऊ, एकमेकांना घेऊन चालू, प्रभू ह्याच गोष्टी मोजतो. आणि खूप मला आनंद वाटतो की इम्पॉसिबल वाटणारी गोष्ट होती, कारण त्या टायमाचे फोन नंबर्स, त्या टायमाचे लोकांना गोळा करणं, साध्या जनरेशन कडे सगळं आहे, पण त्या टायमातलं हे सर्व घडून आलं तर कुठे ना कुठे देवाची कृपा आणि देवाची योजना होती, म्हणून हे सर्व घडलं. प्रार्थना पण चालू होत्या का प्रभूने ब्लेस करावं आणि तुम्हाला एकत्र येताना पाहून मला खूप आनंद वाटतोय आणि प्रभू तुम्हाला ब्लेस करो आणि असंच कंटिन्यू करा. गॉड ब्लेस. थँक्यू. पर्यंत रजिस्टर मध्ये आपलं नाव आणि नंबर दिला नसेल, कृपा करून आपलं नाव आणि नंबर कृपा करून रजिस्टर मध्ये लिहा, जेणेकरून या काळामध्ये तुमच्याशी आम्हाला संपर्क करता येईल आणि आपलं जे कार्य आहे पुढे घेऊन जाता येईल. यावेळेस महत्वाची काही गोष्टी मला बोलायच्या होत्या. तुम्ही म्हणाल की इतकं ऐकलं आणि आपण मला सगळं बोलणार नाही का? तो जो माझा कालावधी होता, माझा म्हणजे माझ्यासोबत बरेच मित्र आहेत ज्या ठिकाणी बसलेले, कमी थोडेसे, परंतु 71, 72 आणि 78 पर्यंत जो काळ होता, ज्यावेळेस जेवणाची जी परिस्थिती आपल्या खूपच हालाची होती, बरोबर. तर आमच्याकडे जेवण म्हणजे एक पेढा होता, पेढा चपाती म्हणजे पेढा होता आपल्याकडे, नाही का. तर असे बरेच किस्से माझ्याकडे, परंतु जास्त वेळ घेणार नाही आणि तुम्ही बोर पण होणार नाही. मी शलमोन नावाचा आमचा भानशिवराचा आणि दावीद नावाचा मुलगा, आम्ही तिघे शनिवारी गाड्यात गाड्या घालून फिरायला गेलो सावळी रोडला. त्या ठिकाणी एक खोदकाम करणारी व्यक्ती काम करत होती आणि त्याच्या भाकरी त्यांनी फांदीवर टाकल्या होत्या, फांदीवर. आणि त्याने आम्हाला आश्चर्याने विचारलं, अरे मुलांनो कुठे चालले? नाही मला अंकल आम्ही असे करतो बोर्डिंगचे मुले. अरे वा, तुझं नाव काय? तुम्हाला शलमोन. तुमचा शलमोन माहिती का कोणी? अरे तो राजा होता म्हणे. अरे असं काय अंकल? बर बर. दावीद? अरे हा सुद्धा राजा. तुझं नाव काय? विश्वास. अरे वा, विश्वास, प्रीती, आशा. अरे बाप. परंतु दावीद सदाशिव त्या फांदीकडे होतं भाकरीचा. फॅक्ट आहे, वाढून सांगत नाही, खरी गोष्ट आहे. म्हणजे परिस्थिती कशी होते मला सांगायचंय. हा एक विनोदाचा भाग नव्हे, एक विनोदाचा भाग आहे, परंतु त्याच्यामध्ये आम्ही काय शिकणार आहोत, कशा परिस्थितीमध्ये आम्ही वरती गेलो किंवा आज आहे का आहोत. त्या दाविदाने काय केलं, ती उचलली आणि तो पाळण्यासाठी इतका कापीट पाळण्यात तरी पाहिला आम्ही, भाकरी घेऊन गेला आणि त्या माणसाला थोडस टाइमपास करत होतो, त्याचं दुर्लक्ष करता आणि तो इतका फास्ट गेला. आम्ही पाहिलं, आम्ही त्याचा पाठलाग केला. तो बसायचा, चतुर खायचा, पुन्हा उठायचा आणि जे तुकडे तिथे पडायचे तुकडे ते आम्ही खायचो. त्याच्यामध्ये होती बोंबलाची चटणी आणि भाजीची भाकर. शेवटपर्यंत पाठलाग केला, त्याने आमच्या हाती काही लागून दिलं नाही. हा एक किस्सा आहे, खरी गोष्ट आहे. आणखी एक किस्सा भरपूर माझ्याकडे, परंतु रॉबर्ट ची बहीण आहे. मी असंच पहिल्यापासून गुटगुटीत आहे, मला काय होत पण नाही, तर मला खूप भूक लागायची. तर आता मी रॉबर्ट कोण, मला माहिती नाही ऑलरेडी रॉबर्ट कोणाकडून घ्यायचो. सकाळी जर अर्धी चपाती घेतली तर संध्याकाळी मला एक द्यावं लागेल, म्हणजे 100% व्याज. खरंय. तरी आमचा मामा म्हणायचा, तू नको संध्याकाळी उपाशी मरशील, कंट्रोल कर. एकदा तर एक चपाती घेतली आणि संध्याकाळी 2 द्यावं लागला, एकच खाल्ली. यांना म्हणाल मला तो काय तू सगळं व्याजावर चालत. तर हे असं जे व्याज आहे, म्हणजे तात्पर्य काय, विनोद जरी असेल. आता मला बाळासाहेब बोलले काय वाचायचं ना, आता बंद कर. तर ही सत्य घटना आहे, गंमत करत नाही. अशा अनेक घटना आहेत. एकदा असा किस्सा झाला होता, स्काउट गाईडच्या स्कीम आली आणि खरी कमाई म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं, एक शाळेमधून फॉर्म मिळायचा आणि खरी कमाई. एक जण असा होता, तो तिकडे कामाला लागून गेला 5 रुपये रोजाने. तर शेख सर झाले, अरे मग तो काय येत नाही नर्सर, तो खरी कमाई करतोय. आणि एक रजिस्टर असायचं, रजिस्टर खरंय, फोटोग्राफर खरंय बघ. याच्यामध्ये काही वरून सांगत नाही. तर खरी कमाईचा आम्ही कसा गैरफायदा घेतला, तर ते मालक आम्हाला काय कंपाऊंड मध्ये गवत काढून टाकणे, छोटे मोठे कामं द्यायचे.
पण काही पात्र असे होते तिथे कामाला लागून गेले आपल्याला 8 दिवस. येत काय नाही म्हणजे खरी कामाला करतो म्हणतो. तर असे अनेक किस्से आहेत, बरोबर आहे. तर असे आपण सर्वांनी दिवस काढले आणि आमच्या करता जे 2 वेळेचं जेवण असायचं आणि सीतामावशी आता आल्या होत्या. आम्ही जेवणाची वाट कशी बघायचो माहिती आहे का? ते ठराविक हे होतं आणि आम्हाला अचानक हे ब्लॅक कलर बरोबर जेवण आलं आणि सगळ्यांच्या काळात जर्मनच्या प्लेट होत्या ते वाजवत त्या हॉलमध्ये बसायचे. जेवण आलं आणि हा तर अशा रीतीनं मटण वाढायचं कोणी त्याचे दोन्ही नंबर लावायचे. कारण मटण म्हणजे आपल्याकडं विचारतो मॅडम. तर बऱ्याच वेळा मटण वाढण्यासाठी स्पेशल व्यक्तीची नेमणूक केली जायची. रस्सा वेगळा होता, पीस वेगळे होते, ते काही पळी नव्हती. माझे वर्गमित्र वर्गमैत्रिणी बहिणींनो, अतिशय कठीण अशा समयामध्ये आपण दिवस काढले आणि आपण अनेक किस्से ऐकले की त्यांची मुलं काही फॉरेन कंट्रीमध्ये आहेत, क्वालिफाईड आहेत, आशीर्वादित आहेत आणि त्यांना अतिशय उत्तम असे दिवस आलेले आहेत. याचं कारण एकच आहे, आपण त्या ठिकाणी दम काढला, परिस्थिती सहन केली. माझ्यासारखे कष्ट जर तुम्ही सांगले, भानुशाचे लोक सांगतील की विहिरीमध्ये सोडून घेण्यासाठी मी तिकडे 1 नंबर होतो. 1 नंबर सोडून जो घेतात ना, सोडून 5वी पासून ते 10वी पर्यंत मी विहिरी भरण्याचं काम केलेलं आहे. त्या काळामध्ये मला 5 गरज होता आणि गपचूप तो वडिलांकडे मी काम करतो, मला 6 रुपये द्यायचा गपचूप सांभाळून माझ्या कोणाला. कारण माझं काम खूप चांगलं होतं, पण विहिरीचं काम बरं का, अभ्यासाचं नाही. अभ्यासामध्ये ते 1 नंबर होतो मी, तो विषय नाही. परंतु तात्पर्य असं आहे की प्रत्येक जणाने काही ना काहीतरी कष्ट केले, प्रत्येकाची स्पेशालिटी आहे. जसं मी काही व्यक्त केलं तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून खरोखर मी आज हा जो प्रसंग आहे अतिशय म्हणजे अप्रतिम आहे, ज्याचे आपण वर्णन करू शकत नाही. ज्यावेळेस आपलं वय 12-13 होतं, आपण एकत्र होतो. आज आपण अचानक एकमेकाला आफ्टर 50 इयर्स 45 इयर्स 40 इयर्स असा आपला स्लॅब आहे एकमेकाला बघण्याचा. तर खरोखर आनंदाची गोष्ट नाही का? तर पुन्हा एकदा मी आपल्याला आव्हान करतो की पुढच्या वर्षी सुटेबल तारीख धरू आणि अशाच प्रकारे हे ठिकाण असेल किंवा दुसरं असेल, पण हा प्रसंग आम्ही केल्यापासून राहणार नाही याचं आपल्याला मी आश्वासन देतो. आणि औरंगाबाद मी आलो, या ठिकाणी हे 4 होते, सुनील, अशोक, राफायल आणि बाळू, म्हणजे पास्टर बाळू. आता आम्ही आरेकरचे मित्र आहे, त्याच्यामुळे आम्ही पास्टर जर असेल तर आमच्याकरता तो मित्रच आहे, बरोबर. तर मी कम्युनिकेशन दिल्ली ठेवलेला असेल, तुम्ही बरोबर पाहिलं असेल की आम्ही चौघांनी मी औरंगाबादहून दिल्ली कम्युनिकेशन करून तो फलक ठेवला आणि आजचा हा जो प्रसंग घडून आला. खरोखर आपण जे आयोजक आहेत त्यांचे, जे यजमान आयोजक आहेत अहमदनगरचे, त्यांचे मनापासून आभार मानतो. आता आपण जास्त, आपल्याला फक्त 4ची वेळ आहे, फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. आपण एक शेवटचं, यापुढे कुठलेही कार्यक्रम होणार नाही, शेवटचं जे गायन आहे ते गायन होईल आणि बाळू शेवटची छोटी प्रार्थना करेल. पुन्हा एकदा सांगतो ओके. तुम्हाला एक सांगायचं आहे की मी MA इंग्लिश केलं आणि मला माझा एक दोस्त होता जर्मनीला, त्याच्या संगती मी काय बोलायचो आणि त्यांनी मला माझं पूर्णपणे शिक्षण केलेलं आहे. ज्यावेळेस मला म्हटलं, तो म्हटलं तुला पैशाची गरज आहे मला माहिती आहे, त्यावेळेस मी 1993 त्याला सांगितलं इट इज नॉट नेसेसरी टू सेंड मी अ मनी बिकॉज आय हॅव गेट जॉब इन वैद शिक्षण संस्था. या ठिकाणी मी त्याला पत्र लिहून टाकवलं की बा मला पैशाची काही गरज नाही आहे. तर त्यावेळेस तो मला कमीत कमी म्हणजे 2 लाख रुपये डॉलर देणार होता. तुम्ही बघा, पण मी म्हटलं की तू माझ्यासाठी एवढं केलेलं आहे, त्याच्यामुळे मला आता जॉब मिळालेला आहे आणि मला नको पैशाची गरज, हे तुम्हाला मी अभिमानाने सांगतो. आणि त्याचे आपण धन्यवाद देतो देवाला, पण विशेष म्हणजे जे आपण मला आज आपण इथं घडलेला आहोत आणि इथं आलेला धन्यवाद. एक वेळेस आपण सर्व प्रार्थना खूप मोठी असणार आहे, तर त्याला झोपत झोपू शकतात. ओके, काय हरकत नाही. अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि माझे
निश्चित मला अपेक्षा आहे की त्यावेळेस तुम्ही घरी जाल त्यावेळेस सांगाल की या तुम्ही चांगला कार्यक्रम झाला नाही का. देवापुर परमेश्वर या काळामध्ये तुमच्या कुटुंबाला तुम्हाला खूप आशीर्वाद करो आणि आपलं जीवन जे आहे ना इतरांकरता आशीर्वादाचं कारण करो नाही का. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे का. देवा म्हणून आमच्या घरी अनेकांना आशीर्वाद द्यावा आणि तो प्रभाव आमच्यावरती आहे तो काय आमच्या जीवनामध्ये राहावा. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपले मस्तक आपण झुकूया, थोड्या बंद करूया. वास्तविक पाहता एक गाणं मी गाणं होतो. काय म्हणतो? किती मुलं माहित आहे साना तो ही मुले मुले प्रभूच्या बागेतील ज्यांना ज्यांना येत असेल त्यांनी प्रभूच्या बागेतील फुले आम्ही शून्य आहोत बाबा. आमची पात्रता नाही, आमची योग्यता नाही, आमची लायकी नाही करूची, पण तुझ्या कृपेमुळे, तुझ्या रक्तामुळे, तुझ्या बलिदानामुळे परमेश्वर आज आम्ही या ठिकाणी आहोत. आम्ही धन्यवाद करतो माझ्या प्रतिभाबद्दल, बहिणीबद्दल बाबा. त्याचा प्रवास सुरू केला आणि सुंदरसा आनंद आम्हाला दिला, सुंदरशा आठवणी आम्हाला सुंदर आणि पुन्हा एक तुझी प्रीती आमच्या तुझ्यावर दिसायला खाण होते बाबा.
हे परमेश्वरला प्रार्थना करतो ह्या सर्व बहीण भावाचं कुटुंब आशीर्वादित करते बापा. त्यांचं लेकराला आशीर्वादित कर परमेश्वर. त्याला शारीरिक आरोग्य दे, मानसिक स्थैर्य दे, आध्यात्मिक आशीर्वाद दे आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व गरजा भागा प्रभूजी. महिम्यातून महिम्यात विश्वासातून विश्वासाने घेऊन जा. येणाऱ्या काळामध्ये प्रभूजी आम्ही तुझी महिमा बनावू दे बाबा. आम्ही धन्यवाद करतो ज्या प्रीतीने आम्ही एकत्र केला आहेस त्या प्रीतीमध्ये तू योगपर्यंत येता सांग राहते बापा. आमचं जाणं आशीर्वादित कर. ज्या निर्दोष निष्कलंक आणि बराटे भाव आम्ही सापडतो बापा. तू आमचा रक्षक आहेस, तू आमचा वाटाळ आहेस, सर्वस्व तू आमचा आहेस प्रभूजी. तू आमचा पिता आहेस. आम्ही तुला मान सन्मान आणि गौरव करून तुला देतो. आता सर्व प्रोग्राम बद्दल देवा आमच्या मनापासून लावतो. शिक्षणाबद्दल उपकार मानतो, हा उपकार मानतो बापा. प्रत्येक कामामध्ये उपकार मानतो. मान सन्मान गौरव महत्व प्रशंसा केवळ आम्ही तुला देतो राजा. कारण तूच योग्य आहेस, कारण तू योग्य असल्याशिवाय काही होऊ शकत नाही. उपकार मानतो, स्तुती करतो, आदर महिमाने गौरव तुला दे. आमचा उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागून देतो आहे. आपण सर्व प्रभूची प्रार्थना होईल. तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला माफ कर आणि दुसऱ्याने आमच्या तसेच तो आमची गुन्हे माफ कर आणि आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता येथे जमलेल्या सर्व बंधू भगिनी बरोबर आणि ज्यांना प्रभूचं दुसरं येणं प्रिय झालंय अशा सर्व प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. प्रेज द लॉर्ड. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. संपलेला आहे. एकमेकाला प्रेमाने भेटा आणि एकमेकाला फोन करत जा, एकमेकाला बोलत जा, एकमेकाला विचारत जा, एकमेकाला सुख घेत जा.